हरिः औदुंबरा तळवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशांत सुखास भोगी ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण इच्छित देता आहे नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय दत्त संप्रदायातील पूर्णावतारी महनीय विभूती भगवान श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद सद्गुरूंचा जो भक्त असतो त्याला त्यांच्याशिवाय अन्य विचार असत नाही. अन्य विचार असत नाही याचं मुख्य कारण जर कोणतं असेल तर भक्ताचं मन आणि भक्ताची बुद्धी या दोन्ही गोष्टी आपल्या ध्येयाच्या विचारात सतत घडलेल्या असतात आणि तद अनुषंगानं तो कार्यरत होत असतो. सद्गुरू बाळकुंज महाराजांनी एक फार सुंदर अशा प्रकारची रचना केलेली आहे. त्या रचनेमध्ये त्यांनी आपल्याला हरवूनच टाकलेलं आहे. त्यांचं देहभान जे आहे ते देहभानी सद्गुरूंच्या चरणी त्यांनी प्रस्थापित केलं. सहज रीतीनं सद्गुरूंचा उल्लेख करताना ते म्हणतात की मी नाहीच, सगळीकडंच सद्गुरू आहे. नाही रे मी नाही रे, सद्गुरू सर्व ठाई रे. आणि इतकंच नव्हे तर चिदविलास दृश्यादृश्यही आत्मस्वरूपी पाही रे. म्हणजे त्यांचे सद्गुरू जे अवधूत आहेत त्या दत्तावधूतांच्यासाठी त्यांनी असा काही अट्टाहास केला की ज्या अट्टाहासामध्ये केवळ सद्गुरूंचं स्मरण, त्यांचं चिंतन, त्यांच्या रूपाची आठवण आणि त्यांच्या लीला या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींचा विचार ते करत नव्हते. याचा परिणाम काय होतो तर आपल्या शास्त्रांनी असं सांगितलेलं आहे, ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. जो ब्रह्माच्या अनुसंधानात राहतो, ज्याला ब्रह्माचा ध्यास लागतो आणि ब्रह्मासाठी जो अट्टाहास करतो तो ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, तो ब्रह्मच होऊन जातो. आत्मविद आत्मैव भवति. आपल्या शास्त्रांनी फार सुरेख अशा प्रकारचा हा सूक्ष्म पण प्रचितीपूर्ण अशा प्रकारचा सिद्धांत प्रस्थापित केलेला आहे. आपण गाणगापुरात आहोत आणि गाणगापुरात सद्गुरुनाथ महाराज असताना त्यांची एक अलौकिक लीला त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी झालेली आहे. या लीलेवर जर आपण विचार केला तर आपणाला असं आढळतं की सहजासहजी
सद्गुरुनाथ महाराज त्याच्या घरी भिक्षेला गेले. भिक्षेला गेले म्हणजे काय, त्यांना काही हवं होतं म्हणून ते गेले नाहीत. कारण सिद्ध पुरुष जे असतात, अवतारी महात्मे जे असतात, त्यांचं आत्मपोषण हे सतत चालूच असतं आणि भिक्षा हा एक केवळ लौकिकातला व्यवहार ते प्रगट करत असतात. तेव्हा त्या ब्राह्मणाच्या घरी गेले आणि त्या ब्राह्मणाचं वर्णन गुरुचरित्रामध्ये करताना गुरुचरित्रकारांनी असं केलेलं आहे की तो सुक्षीण होता, त्याचं अर्थ दौर्बल्य होतं, म्हणजे द्रव्य हे फारसं त्याच्याकडं नव्हतं. इतकंच नव्हे तर लोक असं म्हणत असत की आम्ही इतके द्रव्याच्या बाबतीत सधन असून सुद्धा आमच्याकडे न येता सद्गुरू त्याच्याच घरी भिक्षेला का जातात. समाजाचा जर आपण विचार केला तर अशा प्रकारच्या चर्चा, प्रतिचर्चा, विचार हे प्रगट केले जातात, संवाद होतात. काही संवाद हे सुखसंवाद असतात आणि काही संवादातून विसंवादित्व हे वाढत राहतं. तेव्हा सद्गुरू त्याच्या घरी भिक्षेला गेले आणि तो गरीब होता, असं वर्णन गुरुचरित्रामध्ये आपणाला आढळतं. पण गरिबी आणि श्रीमंती याचा निकष जर आपण पाहिला तर लौकिकातला निकष द्रव्याशी निगडीत आहे, ही गोष्ट खरी आहे. पण एक वेगळ्या प्रकारची श्रीमंती अध्यात्म क्षेत्रामध्ये वारंवार विशद करून सांगितलेली आहे. आणि ती श्रीमंती जर कोणती असेल तर ज्याच्या ठिकाणी विलक्षण आत्मबल भक्तीच्या माध्यमातून त्याचा संचय झालेला असतो तो श्रीमंत असतो. जो भगवंताच्या अनुसंधानात सतत असतो, कारण भगवंता हा षड्गुणैश्वर्य संपन्न आहे, त्यामुळं भगवंताची षड्गुणैश्वर्य संपन्नता साधकाच्या आत उतरत असते, तो श्रीमंत असतो. तिसरी गोष्ट जर कोणती असेल तर आपल्या ध्येयाला अनुकूल म्हणजे परमात्म्याला धरून ज्याचे विचार असतात आणि ज्याचे विचार समृद्ध असतात तो श्रीमंत असतो. आणि जो विद्येच्या मागे लागलेला असतो आणि अविद्येपासून आपणाला सोडवून घेण्याच्या प्रयत्नात असतो तो श्रीमंत असतो. श्रीमंती ही नाना प्रकारची असते जी मनुष्याला सुरक्षित करते. आता आत्मवैभव जे आहे हे ज्याच्या ठिकाणी असतं त्याला ते आत्मवैभव अशा तऱ्हेनं सुरक्षित करत असतं की चुकीचं वागूनच त्याला दिलं जात नाही, त्याचे विचार हे समृद्ध असतात. पण या ठिकाणी मात्र वर्णन करताना त्याचं वर्णन असं केलं की तो सुक्षीण होता, गरीब होता आणि सद्गुरुनाथ महाराज त्याच्या घरी गेले आणि त्यांनी ओम भवतीचा उच्चार केला. उच्चार केल्याचा दाखला नाही, पण भिक्षेच्या आधी जी परंपरा आहे त्या परंपरेचा जर विचार केला तर आपणाला असं निश्चित म्हणता येतं की जेव्हा संन्यासी एखाद्या ठिकाणी भिक्षेला जातो तेव्हा काय असतं, तर एक म्हणजे त्या घरातले जे लोक असतात त्यांचं आत्मकल्याण तो आपोआपच चिंततो, त्यांना आशीर्वाद देतो. दुसरी गोष्ट अशी असते की त्या घरात जे काही कमी असेल, वैभव लक्ष्मी जर कमी असेल तर त्या लक्ष्मीविषयी ही सुद्धा या संन्यासाचा जो आशीर्वाद असतो तो उपयोगी पडतो. तिसरी गोष्ट अशी असते की त्या घराचं भावबल जे आहे हे भावबल या संन्यासाच्या अशा प्रकारचे भिक्षेकरी जेव्हा भिक्षेसाठी जातात तेव्हा त्यांच्या जाण्यानं वाढत असतं. आणि चौथी गोष्ट अशी असते की काही दिल्याचं समाधान, मग तो गरीब जरी असला तरी सुद्धा देण्यामधला जो आनंद आहे तो त्या घरातला आनंद वाढत असतो. महाराजांनी भिक्षा मागितली, त्या घरात जी म्हैस होती
ती काही दूध देत नव्हती, तरी सुद्धा सद्गुरूंनी सांगितलं की तिचं दूध मला काढून दे. आणि असं सांगितल्यानंतर त्या बाईच्या मनाला थोड्याशा यातना झाल्या असाव्यात किंवा थोडं तिला चुकल्यासारखं झालं असणं शक्यता. याच्यामध्ये एक अत्यंत बारकावा आहे की कोणताही आशीर्वाद फलित होण्यासाठी आशीर्वादातून मंगल निर्माण होण्यासाठी म्हणून काहीतरी तप हे घडावंच लागतं. आता तप म्हणजे 12 वर्षाचंच तप पाहिजे असं नाही. तप हे कालसापेक्ष केलं गेलेलं आहे. याचं कारण असं आहे की मनुष्याचा आयुष्य ज्या पद्धतीनं चाललेलं असतं आणि ज्या कर्मप्रवाहातून तो जात असतो त्या कर्मप्रवाहाचा आणि कालाचा ताळमेळ घालता यावा यासाठी म्हणून अशा प्रकारचा विचार मांडला गेला असावा. पण सद्गुरुनाथ महाराजांनी भिक्षा मागितल्यानंतर आपल्याजवळ काही नाही असं जेव्हा तिला वाटलं तेव्हा तिचं आपोआपच 12 वर्षच का 100 वर्षाचं तप झालं असं म्हणायला काही हरकत नाही. हा अतिसूक्ष्म विचार आहे. कारण कळवळा जो आहे, व्याकुळता जी आहे, तळमळ जी आहे, या तळमळीचा जर विचार आपण केला तर आपणाला असं आढळेल की जेव्हा विशुद्धतेतून मनुष्याच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार निर्माण होत जातात तेव्हा त्याची कर्म जी असतात, दुष्कर्म जी असतात, त्या कर्मांचं दहन आपोआप होतं आणि कर्मक्षय होत जातो. तेव्हा सद्गुरूंनी भिक्षा मागितली आणि ती भिक्षा मागितल्याबरोबर त्या गाईचं, आपल्या म्हशीचं दूध जे आहे ते मला घाल असं ते जेव्हा म्हटले तेव्हा एक चमत्कारिक अशा प्रकारची घटना घडलेली आहे. म्हैस दुभती नव्हती, तिच्या ठिकाणी दुधाचा प्रादुर्भाव होतच नसे. तिला शेतात अन्य कामासाठी म्हणून हे कुटुंब पाठवत होतं आणि त्यातून जे काही येईल त्यातून उदरनिर्वाह करीत होतं. पण तरी सुद्धा सद्गुरूंचे जेव्हा शब्द असतात तेव्हा चित्त, मग ते माणसाचा असो, जनावराचा असो, पशुपक्ष्याचा असो, प्राणीमात्राचा असो, कुठंही हा संकल्प पोचल्यानंतर ते चित्त जे असतं ते आपल्या मूळ स्थितीचं म्हणजे मूळ कार्य करण्यासाठी प्रवृत्त झाल्याशिवाय राहत नाही. याचं हे उदाहरण आहे. म्हशीचं काम काय? दूध देणं हे ती विसरून गेलेली होती किंवा तिच्यामध्ये तो दोष निर्माण झालेला होता. पण असलेला दोष जो आहे तो पूर्णतः तत्काल नाहीसा करणं आणि निर्दोष अशा अवस्थेमध्ये त्या प्राण्याला पुन्हा ठेवणं हे कार्य जे आहे हे यांच्या आशीर्वादाचं कार्य आहे. महाराजांनी दूध मागितल्यानंतर ती म्हैस दुभती झाली आणि 2 काष्ठाची पातेली, काष्ठाची म्हणजे काय, लाकडाची पातेली आपलं भांडी होती, त्या भांड्यामध्ये तिनं ते दूध दिलं आणि सद्गुरूंनी ग्रहण केलं, ते प्राशन केलं आणि ते निघाले. आता आपणाला सहजच असं वाटल्याशिवाय राहणार नाही की महाराज अशा घरात भिक्षेला का गेले. तर त्याचं उत्तर असं आहे की त्यांच्या घरात जरी लौकिकाचं द्रव्य नसलं तरी चिंतनातून त्या घराण्याचा कर्मक्षय करण्याचं कार्य या पती पत्नींनी नेमकेपणानं केलं असलंच पाहिजे. त्याशिवाय सद्गुरू तिथं जाणारच नाही. लोकांचा जरी हा चर्चेचा विषय असला तरी चर्चा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नेमकी अवस्था जी आहे ती ध्यानात येतेच असं म्हणता येणार नाही. बाळीकुंडी महाराज म्हणतात, नाही रे मी नाही रे, सद्गुरू सर्वा ठाई रे. सद्गुरू सर्वा ठाई आहे ही त्यांची प्रचिती आहे. त्यांचा अवधूत जो आहे हा अवधूत सर्वा ठाई आहे ही त्यांची ठाम प्रचिती आहे. कारण अनुसंधानात्मक प्रक्रिया त्यांच्या बाबतची, सद्गुरूंच्या बाबतची त्यांची सतत चालूच आहे. आणि इतकंच नव्हे तर सर्व संकल्प विकल्पांना दूर करून सद्गुरूंचं रूप
त्यांना पाहता येतं. तो पाहणारा त्यांचा प्रज्ञाचक्षू त्याचं प्रचलन झालेलं आहे. त्यानंतर त्यांचं भाव हृदय जे आहे, हे भाव हृदय सुद्धा सद्गुरूंच्या आठवणीनं समृद्ध आहे. त्यांचं बुद्धितत्व आहे, हे बुद्धितत्व सुद्धा सद्गुरूंच्या शिवाय विचार करत नाही. आणि इतकंच नव्हे तर सर्व प्रकारच्या ज्या अनुसंधानात्मक प्रक्रिया आहेत त्या सद्गुरूंशीच निगडीत असल्या कारणानं ते म्हणतात सद्गुरु तत्व हे सर्वाठायी आहे. तेव्हा या ब्राह्मणाला सद्गुरूंनी पावन केलं आणि पावन करत असताना सुद्धा त्यांनी स्वतः काही केलं असं दाखवलंच नाही. एक लक्षात घ्यावं की सिद्ध पुरुष किंवा अवतारी पुरुष जेव्हा आशीर्वाद देतात तेव्हा तो आशीर्वाद देत असताना सुद्धा या विश्वातला देहाशी निगडीत असलेला अहंभाव त्यांच्या ठिकाणी जागृत असतोच असं म्हणता येत नाही. अहंभाव हा पूर्णतः बाजूला गेलेला असतो. देहाशी निगडीत किंवा देहाशी निगडीत असलेली जी बुद्धी आहे त्या बुद्धी तत्वामध्ये सुद्धा हा अहंभाव अजिबात निर्माण होत नाही. सद्गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला, पण तो आशीर्वाद सुद्धा साक्षीत्वाने दिलेला आहे. साक्षी या शब्दाचे अनेक अर्थ घेता येतात. अनेक तऱ्हेनं लोक काय म्हणतात की साक्षी म्हणजे आपला त्याच्याशी संबंध नसला, केवळ आपण तिथं असलो म्हणजे साक्षी. तसं नाही. तर सा म्हणजे काय, तो, आणि क्षी म्हणजे क्षीण करणं. त्याला इतकं आपण सूक्ष्म करायचं, त्याच्यावर इतकं प्रेम करायचं की त्याला तुमच्याकडं आल्याशिवाय पर्यायच नाही. आणि अशी अवस्था होते, तद्रूपता जेव्हा साधते तेव्हा मनुष्य साक्षीत्व अनुभवतो. आता सद्गुरुनाथांच्या बाबतीत गुरुचरित्रामध्ये जे वर्णन आहे ते इतकं सुंदर वर्णन आहे. मानवाचा देह त्यांनी धरला, पण ते प्रत्यक्ष अवतारच होते, दत्तात्रेयच होते. इतकंच नव्हे तर अशा प्रकारचं शिवतत्व मानव रूपानं कार्यरत होतं असं वर्णन आपल्याला गुरुचरित्रामध्ये आढळले. सद्गुरूंनी त्याला पावन केलं आणि पावन केल्यानंतर त्याला जे आशीर्वाद दिले ते आशीर्वाद फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये सद्गुरू म्हणतात, तुझं आता परम मंगल होईल, लक्ष्मी तुझ्या घरी वास्तव्य करेल. इतकंच नव्हे तर धनधान्याने समृद्ध तुमचं घर होईल आणि लौकिकातला ऐश्वर्य किंवा द्रव्य, हे द्रव्यही आपणाला मिळेल. हे जे आशीर्वाद आहेत, हे आशीर्वाद म्हणजे काय आहे नेमकेपणानं आपण जर याचा विचार केला तर या आशीर्वादामध्ये आपणाला सांगतो असं काही सामर्थ्य आहे की सूक्ष्मामध्ये जे वैभव लपलेलं असतं त्या वैभवाला दृग्गोचर करायचं आणि ते दृग्गोचर करून त्याला अर्पण करायची क्षमता ही सिद्ध पुरुषांच्या मध्ये असते, अवतारी पुरुषांच्या मध्ये असते. आणि अवतार हे कार्य करतात. सद्गुरूंनी आपलं जे अस्तित्व सर्वाठायी आहे हे दाखवलं. म्हणजे कसं दाखवलं तर केवळ मनुष्याच्या चित्ताशी त्यांनी सलगी केलेली नाही, त्या म्हशीचं चित्त सुद्धा पालटून टाकलं असलं पाहिजे. केवळ त्या घरातल्या लोकांचाच उद्धार केला असं म्हणता येणार नाही, तर म्हशीचाही उद्धार त्या झाला असलाच पाहिजे. आणि त्या घराचा उद्धार केला म्हणजे घराचा कानाकोपरा जो आहे हा कानाकोपरा त्यांनी शुचिर्भूतेनं युक्त अशा प्रकारचा करून टाकल्याचा दाखला आपणाला त्या अध्यायामध्ये मिळतो. हा अध्याय 22वा आहे. 22व्या अध्यायामध्ये महाराज गाणगापुरात जाऊन असं महत् कार्य लीलया करून टाकतात. पण या कार्याची जाणीव काही तत्काल सगळ्यांना होत असते असं नाही. समाज मानसपिंडाला सिद्ध पुरुषाची जाणीव होण्यासाठी म्हणून काही घटना परमात्म शक्ती ही घडवून आणत असते. त्यातली ही एक घटना गाणगापुरात घडून आली. आधीच आपणाला सांगितलेलं आहे की गाणगापूर हे महास्थान आहे. महास्थान आहे याचा अर्थच असा आहे की भगवंताची जी स्थानं आहेत, जी क्षेत्र आहेत,
ज्या विविध अशा प्रकारच्या त्याच्या सिद्ध शक्ती आहेत, त्या सर्व शक्तींचा प्रादुर्भाव अशा ठिकाणी आपणाला प्रचितीला येत असतो. म्हणूनच त्याला महास्थान असं म्हटलेलं आहे. ही घटना घडल्यानंतर गंमत अशी झाली की गाणगापुरात हा चर्चेचा विषय झाला. पुष्कळ वेळा काय असतं, लोकांचं लक्ष प्रत्येक गोष्टीकडे वेधलं जातच असं नाही. पण काही घटना जी दैनंदिन असत नाही, पण जी अचानकपणे घडते, तेव्हा माणसाला असं वाटतं काहीतरी इथं वेगळं आहे, हा काहीतरी चमत्कार आहे. आणि हा चमत्कार हा सहजासहजी न घडणारा. काल तर ती म्हैस शेतावर कामासाठी येत होती आणि आता ते येणं जाणं तिचं बंद झालेलं आहे, आणि इतकंच नव्हे तर तिनं दूध द्यायला सुरुवात केली. हे आश्चर्य लोकांना वाटायला लागलं आणि चर्चा व्हायला लागल्या. जेव्हा अशा प्रकारच्या चर्चा होतात ना, तेव्हा त्या चर्चेतनं सुखसंवादही निर्माण होतात. एकमेकाला जेव्हा सांगायला लागले, तेव्हा त्यांना लोकांना असं वाटायला लागलं हे काहीतरी बुद्धीच्या पलीकडचं तत्व आहे, आणि हे तत्व इथं प्रादुर्भूत झालं, आणि त्या तत्व माध्यमातून ही घटना घडली असल्या कारणानं ते अचिंत्य आहे, म्हणजे चिंतनाच्या पलीकडे आहे. आपल्या इथं संस्कृत कवींनी असं सांगितलेलं आहे, अचिंत्या खलु ये भावाहा न ताम तर्केन साधे. जे चिंतनाच्या पलीकडचं असतं तिथं तर्कबुद्धीचा वापर करून चालत नाही. चिंतन केलं तरी सुद्धा ते चिंतन सिद्ध होतं असं नाही, आणि चिंतनातून फलनिष्पत्ती होते असं नाही. पण अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. हा वृत्तीप्रवाह माणसाच्या ठिकाणी जो आहे, तो वृत्तीप्रवाह एकदम काही स्वस्थ होत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही विचार निर्माण व्हायला लागतात. हे कसं घडलं असेल, याच्या मागं काय आहे, किंवा ज्या संन्याशांनी हा आशीर्वाद दिला त्या संन्यासाचं नेमकं महात्म्य काय, तो करतो काय, तो राहतो कुठं, त्याची उपासना कोणती, आणि त्याची एकंदर दैनंदिन प्रक्रिया जी आहे, दैनंदिन आचरण जे आहे, हे आचरण कसं असेल. आचरण हा शब्द आपण पुष्कळ वेळा व्यवहारामध्ये वापरतो, पण या शब्दाचा अर्थ नेमकेपणानं जर आपण जाणायचं म्हटलं तर आपणाला असं आढळून येईल की मुखापासून पायापर्यंत जेव्हा विशुद्ध तत्व कार्य करतं उत्तम रीतीनं आचरण, तेव्हाच ते सुंदर अशा प्रकारचं आचरण होतं. आणि सुंदर अशा प्रकारचं हे आचरण असल्याशिवाय पांचभौतिक तत्वावर अधिकार प्रस्थापित होत नाही. हे अधिकार जे आहेत ते कशाशी निगडीत आहेत, ते स्वाधिकाराशी निगडीत आहेत. जेव्हा मनुष्य स्वरूपलीन झालेला असतो, आत्मस्वरूपात असतो, आत्मलीन असतो, तेव्हाच अशा काही घटना या घडत असतात. या घटनांचा क्रम जो आहे हा लौकिकातनं जरी लावता आला नाही घटनांचा क्रम, तरी सुद्धा योग मीमांसा जर पाहिली, योगाचा जर अभ्यास केला आपण आणि अष्टांग योग म्हणजे काय हे पाहायचं ठरवलं, तर त्या योगाच्या अभ्यासानं आपणाला हा क्रम लक्षात येण्याची शक्यता असते. पण हा अभ्यास मात्र अत्यंत व्यवस्थितपणे आणि न कंटाळता करायची सवय लावून घेतली पाहिजे. तेव्हा सद्गुरूंचा आशीर्वाद फलित झाला आणि गाणगापुरात चर्चा सुरू झाली की ही घटना तर घडलेली आहे, घटना चमत्काराच्या स्तरावरची आहे. चमत्कार हा संन्यासानं घडवून आणलेला आहे, आणि संन्यास धर्माचं आचरण करताना भिक्षेचे निमिषे त्याच्या घरी गेले आणि त्यांनी ही घटना घडवली, म्हणून लोकांना एक प्रकारचा अचंबा वाटायला लागला. गाणगापुरामध्ये तेव्हा राजा आहे म्हणून असं वर्णन साधारणतः 23व्या अध्यायामध्ये आहे. ग्रामाधिपती त्याला राजा असं म्हटलेलं आहे. आपण त्याला पाटील म्हणू किंवा त्या ग्रामाचा अधिकारी म्हणू, तो राजा होऊ शकत नाही, पण तरी सुद्धा राजा म्हणजे त्या ग्रामामध्ये त्याचं आधिपत्य होतं.
लोक त्याला विचारत असत, त्याला मान देत असत. तो वैभवशाली होता असं एकंदर वर्णनावरनं वाटतं. आणि या सगळ्या चर्चा जेव्हा सुरू झाल्या तेव्हा त्या चर्चेतनं एक दिवस त्या राजाच्या कारणावर ही घटना गेली. राजाच्या कारणावर घटना गेल्यानंतर त्यालाही आश्चर्य वाटलं. त्यांनी 4 चौघांच्या मार्फत चौकशी केली असेल, बाबा हे काय घडलं, कसं घडलं. आणि केवळ भिक्षेसाठी संन्यासी आला आणि त्यांनी म्हशीला दुपटी केली, ही आश्चर्याची बाब झाली खरी, पण नेमकेपणानं काय आहे हे आपण पाहावं. राजा झाला तरी तो माणूसच आहे. त्याच्या ठिकाणी सुद्धा औत्सुक्य निर्माण झालं. त्याला असं वाटायला लागलं नेमकं काय घडलंय हे आपण जाणून घ्यावं. अनेकांच्या मार्फत चर्चा प्रतिचर्चा करून त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकानं तीच गोष्ट सांगितल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं की आपण जाऊन त्या ठिकाणी जे घडलं त्याची शहानिशा करावी. आणि नुसती शहानिशा करायची नाही तर हा संन्यासी ज्या ठिकाणी राहतो, कारण त्या काळाचा जर आपण विचार केला तर आत्तासारखी नगर रचना गाणगापूरची नव्हती त्यावेळी. तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की अरण्यामध्ये सद्गुरुनाथ महाराजांचं वास्तव्य होतं. संगमाच्या जवळ, भीमा अमरजा संगमाच्या तिथं कुठेतरी ते राहत होते आणि तिथं त्यांचं तप चालत असेल. आता पहा, त्यांचं तप म्हणजे त्या तपाचा सुद्धा किती प्रकारे फायदा होत होता. तर भीमा अमरजा संगमातलं पाणीही पुनीत होत होतं, तिथली हवाही पुनीत होत होती आणि ओंकार स्वरूप अशा प्रकारच्या दिव्य चैतन्य लहरी त्या भागामध्ये सघन होत असतानाच हा राजा तिथं सद्गुरुनाथच्या समोर गेला आणि शरणागत अवस्थेमध्ये राहिला. पुढं काय झालं हे आपण नंतर पाहायचं. हरिहि ओम, हरिहि ओम, हरिहि ओम. विठ्ठल 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 विठ्ठल